आज आपण ओढणीचा वापर करून पावसाळ्यामध्ये एकाच जागी खूप सारे कपडे सुकवण्यासाठी कसे टाकावे यासाठीच एक जबरदस्त टूल बनवणार आहोत। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। पावसाळा असो, उन्हाळा असो की हिवाळा असो, आपले जे रोजचे कपडे पडतात ते पडतातच किंवा कधी कधी आपण एक्स्ट्रा सुद्धा कपडे हे धुतो। पण बऱ्याच वेळेस पावसाळ्यामध्ये ना अगदी पाऊस सुरूच असतो आणि त्यामुळे ना हवा सुद्धा नसते कधी कधी। सो अशा वेळेस ना बिलकुल कपडे सुकत नाही। मग अशा वेळेस जर तुम्ही हे टूल बनवलं तर इन केस जर तुमचे कपडे बाहेर सुकले नाही तर तुम्ही रात्री जेव्हा फॅन सुरू करता तर त्याखाली सुद्धा हे टूल ॲज इट इज तुम्हाला अरेंज करून ठेवायचे, सगळे कपडे अगदी सुकून जातात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नवीन असाल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा। इकडे मी घेतलेला आहे 2 PVC पाईप। PVC पाईप म्हणजे कोणते, तर हे PVC पाईप ब्लॅक कलरचे आहेत। म्हणजे हे PVC पाईप लाईट फिटिंगसाठी जे आहे वापरतात। आपले जे काही नळ फिटिंग वगैरे असते त्यासाठी जे PVC पाईप वापरले जातात ते पांढरे असतात आणि एकदम जाडे असतात। सो आपल्याला ते घ्यायचं नाहीये, कारण त्याला आपल्याला होल पाडून घ्यायचे म्हटलं तर त्याला अगदी होल पाडतानाच आपल्याला खूप नाकेनऊ येते। त्यासाठी हा जो काही PVC पाईप असतो ना, हा थोडासा पातळसर असतो। आणि आता आपण इकडे कोणतीही गोष्ट एखादी गरम करून घ्यायची आहे। मी इकडे टेस्टर गरम करून घेतले, जे माझं जुनं पुराणं होतं ते, आणि त्याने जे आहे होल पाडून घेते आहे। दोन्ही साईडने होल पडले पाहिजे अशा पद्धतीने मी पाडून घेते। थोडे मोठे मोठे होल आपल्याला पाडून घ्यायचे आहेत। हा जो काही PVC पाईप असतो ना, जेव्हाही तुम्ही जाणार आहात घेण्यासाठी तर याला काहीच खर्च लागत नाही। मला 20 रुपयाला 2 पाईप भेटलेले आहेत, 10-10चा एक, आणि साधारणतः 3 फूटच्या आसपास आहे। तुम्ही कमी जास्त हे जे आहे घेऊ शकता, पण दोन्हीही घेताना सेम घ्यायचे आहेत, सेम अंतराचे घ्यायचे आहेत, हाईटचे घ्यायचे आहेत असं मला म्हणायचं आहे। आणि सेम तुम्ही एका पाईपला जिथे होल पाडले आहेत सेम दुसऱ्या पाईपला सुद्धा तिथेच तुम्हाला होल पाडून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता मी संपूर्ण होल इकडे पाडून घेतलेले आहे। सो आपलं एक काम म्हणजेच 50% काम झालेलं आहे। आता दुसऱ्या साईडला आपल्याला हे करायचं आहे, ओढणी। आपला एखादा ड्रेस खराब झाला तर त्यावरची ओढणी तशीच पडून असते। सो त्या ओढणीचा वापर करा। कॉटनची ओढणी असेल तुमच्याकडे किंवा दुसरी सिल्कची वगैरे असेल, कोणत्याही ओढणीचा तुम्ही इकडे वापर करू शकता। पण तुमच्याकडे ओढणी नसेल तर मग अशा वेळेस जुनी पुराणी कोणती साडी असेल तर त्या साडीचा सुद्धा वापर करा। पण ओढणीचं कसं आहे, आपल्याला एकदम काही मेजरमेंट घ्यायची काम पडत नाही। जी काही तिची स्पेसिफिक हाईट आहे, आपण जेवढे आता हे कापणार आहोत तेवढेच जे आहे सेम मापामध्ये होणार आहे। त्यामुळे आपल्याला एवढंच एका याला घेतलं आणि दुसऱ्याला तेवढंच मोजून मापून घ्यायची काहीही गरज नाही आहे। आता बघा इकडे आपल्याला ना याच्या अगदी थोडे थोडे असे दोरी आपण घेतो ना त्या टाईपने आपल्याला थोडं बारीक बारीक कापून घ्यायचं। अगदी अति बारीक नको, अति बारीक केलं तर काय होईल की आपण त्यावरती जर कपडे टाकले तर ते तुटू शकतं। सो त्यामुळे थोडंसं मीडियम, जास्त ही नाही ठेवायचं आणि थोडंसं मीडियम अशा आपल्याला 4 ते 5 किंवा त्यापेक्षा तुम्ही किती होल पाडले त्या हिशोबाने जे आहे अशा दोऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत ओढणीच्या। फक्त कापून घ्यायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही। तो साधारणतः मी इकडे जे आहे 4 करून घेतल्यात, कारण ओढणीची साईज ही मोठीच असते। सो 4 ह्या सफिशियंट आहेत। सो आता ह्या कशा असेंबल करायच्या आपण ते सुद्धा बघणार आहोत। सो तुम्ही बघू शकता मी ह्या कशा पद्धतीने केलेल्या आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याचा एक टोक घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला कोणतीही हेअरस्टाईल करायची असली तर एक पिनाची गरज असते, आणि ह्या पिनाशिवाय तर कोणतीच हेअरस्टाईल ही अपुरी आहे। सो ही पिन घ्यायची, टिकटॉकची नाही म्हणत आहे किंवा यू पिनसुद्धा आपल्याला नाही घ्यायची आहे, याच पिनचा वापर आपल्याला करायचा आहे। बघा मी व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने करते, ह्याच्या मधोमध अशी ओढणी थोडीशी टाकून घेते आहे। तुम्ही व्यवस्थितरित्या बघू शकता। या पिनामुळे जर तुमचं होल हे कमीसुद्धा असेल ना तर व्यवस्थितरित्या ओढणी एखाद्या वेळेस तुमच्याकडून जास्तही कापल्या गेलेली असेल तर ती व्यवस्थितरित्या होलमधून जाते। सो त्यामुळे या पिनाचा नक्की वापर करायचा। आता आपल्याला दोन्हीही पाईप सेम होलवरती घ्यायचे आहेत। आता हे जेव्हा तुम्ही करत आहात तेव्हा डिस्टन्सवरती तुम्हाला हे करायचं। त्याचं कारण काय, तर ऑलरेडी पावसाळा असतो, पावसाळ्यामध्ये जास्त हवा नसते। सो अशा वेळेस आपण थोडेसे डिस्टन्सवरती जर कपडे वाळू घातले तर ते सुकण्याला खूप लवकर मदत होते। सो अशा पद्धतीने एका पाईपातून काढल्यानंतर दुसऱ्या पाईपातून अशा पद्धतीने बाहेर करायचं। त्यानंतर प्रत्येक दोन्ही पाईपाच्या एंडिंगला अशा पद्धतीने एक मोठी गाठ बांधून घ्या, जेणेकरून ते त्या होलमधून सुद्धा बाहेर येणार नाही। सेफर साईड पुन्हा तुम्ही त्याला अशा पद्धतीने बांधून घेऊ शकता। सेम आपल्याला करायचं आहे
प्रत्येक जिथे आपण होल पाडलाय तिथे त्यासाठीचा हे तुम्ही एकदाच परमनंटसुद्धा बनवून ठेवू शकता दोरीचा वापर करून. त्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्हाला तो खूप आवडला, त्यासाठी मनापासून खूप आभार. तो व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी किंवा मी लिंक हे डिस्क्रिप्शनला देईल, सो तुम्ही डायरेक्टली तिथे जाऊन बघू शकता. सो या पद्धतीने बघा, आता दोन्ही साईडला आपल्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे, म्हणजे कितीही आपण यावरती कपडे टाकले तरीही कपडे हे जे आहे खाली तर पडणार नाही आणि हे तुटायलाही नको. सो आता मी काय करते आहे, मी होल तर पूर्ण पाडलेत, पण मी 1 ते 2 होल सोडून पुन्हा तिसऱ्या होलमध्ये अशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने आधी टाकलं त्या पद्धतीने टाकते आहे. तुम्हाला अजून कळावं म्हणून मी सेफर साईड जे आहे तुम्हाला पुन्हा दाखवते आहे. तुम्ही हा व्हिडिओ कमी स्पीडवर सुद्धा बघू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल खूप स्पीड आहे, कळत नाही आहे, सो कमी स्पीडवर सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही अजून जास्त स्पीड पाहिजे, तर तुम्ही व्हिडिओज जास्त स्पीडवर सुद्धा बघू शकता. सेटिंगमध्ये जाऊन तिथं स्पीड व्यवस्थित आपल्याला कमी जास्त करता येतो. सो याच पद्धतीने आता मी बाकीचे सुद्धा यामध्ये आपल्या ओढणी टाकून घेते, ज्या आपण कापून घेतल्या त्या. आणि तुम्ही बघू शकता मी 4ही यामध्ये टाकून घेतले आहेत. आपल्याला बिलकुल काही मेजर करायचं गरज नाही, एक समान अंतर याचं आहे. सो आता ना हे तुम्ही ॲज इट इज सुद्धा टांगू शकता. पण तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की जर तुमच्याकडे काही नसेल तर हे टांगण्यासाठी काय करावं. सर हे 2 पाईप इथे थोडीशी माझी गलती झाली, जे आता मी तुम्हाला माझ्या तोंडाने सांगणार आहे, सो तुम्ही व्यवस्थित माझ्या याच्याकडे लक्ष द्या. सो आता इथून मी पुन्हा ओढणीच घेते. आता इथे बघा मी 2 पाईप घेतले आहे बरोबर, आणि काय करते आहे एक सेम जसं आधी केलं तसंच एका पाईपातून घालते आणि दुसऱ्या पाईपातून बाहेर काढते. पण असं करायचं नाही, जो एकच पाईप आहे समजा त्याच्या पहिल्या टोकाला तर त्याच्या दुसऱ्या टोकाला असे मिळून आपले एक होल्डर तयार झालं पाहिजे. एकातून दुसऱ्यात घालायचं नाही, हे सेम जसं आपण आधी केलं तसंच होणार आहे. सो नंतर मग मी हे काढून टाकलं, नंतर हे कापून टाकलं, नंतर माझ्या लक्षात आलं. सो तुमच्याकडून ही मिस्टेक नको व्हायला म्हणून मी व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सांगते आहे. असं नाही करायचं, ज्या पाईपातून आपण घेतलं त्याच पाईपातून घेऊन दुसऱ्या साईडने बाहेर काढायचं आहे, म्हणजे मोठी ओढणी तुम्हाला इकडे लागणार आहे. सो जेणेकरून काय होईल की असं एक टांगल्यासारखं आपल्याला होईल आणि आपण कुठेही खिळ्यामध्ये ते इझिली टांगू शकू या पद्धतीने. हे असं नाही करायचं आहे. सो तुम्ही हे ॲज अ कपडे सुकवण्यासाठी सुद्धा करू शकता. असं काय नाही की मिस्टेक झाली म्हणून याचा वापर नाही, तसंही तुम्ही ठेवू शकता. आता बघा मी इकडे सगळं काही करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे करायचं आहे असेंबल करताना मला खरंच व्हिडिओ शूट करायचा होता, पण मग ते व्यवस्थित अँगल घेता येत नव्हता. सो मी आता इकडे ना तुम्हाला एकदम जवळून दाखवते. मी इकडे यूज अँड थ्रो रबरचा वापर केलेला आहे. व्यवस्थित याने बसतं, तुम्ही एखाद्या दोरीने सुद्धा ही सिक्युअर करून घेऊ शकता. 4ही टोकं अशा पद्धतीने सिक्युअर करून घ्यायची आणि तुम्ही जे काही आपल्या ओढण्या आहेत ते एकदम स्ट्रेट करू शकता, कारण आपण यावरती जेव्हा कपडे टाकणार आहोत ते तसंही खाली येणार आहे. सो स्ट्रेट बांधा. अशा पद्धतीने आपलं हँगर तयार झालं आणि यावरती तुम्ही कपडे सुकवण्यासाठी टाकू शकता, किंवा तुम्ही हे तुमच्या घरामध्ये सुद्धा बांधून ठेवू शकता. कपडे सुकले नाही तर रात्री फॅन खाली याच्यावरती टाकून ठेवले तर आरामशीर कपडे सुकतात. सो हा व्हिडिओ कसा वाटला मंडळी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पावसाळ्यामध्ये हे टूल नक्की बनवा, कारण तुम्हाला खूप कामीचं येणार आहे. स्पेशली आपल्याकडे लहान मुलं असतील तर त्यांचे कपडे हे चांगले सुकायला गेले पाहिजे, त्यामुळे हे टूल नक्की बनवा. त्याच टूलवरती भरपूर कपडे मावतात. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. चला मग बाय.